मित्रांनो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेत काही सिंपल प्रॉब्लेम्स इनडेफिनिट इंटिग्रेशनचे. इनडेफिनिट इंटिग्रेशनमध्ये आपण पाहिले की पहिला जो थेरम पाहिला की दोन फंक्शन किंवा दोनपेक्षा जास्त फंक्शन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये असतील तर इंटिग्रेशन सेपरेट काढायचं. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस ऑर मायनस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे ॲडिशन सबट्रॅक्शनच्या वेळेस हा थेरम आपल्याला दिलेला आहे. आणि दुसरा एक थेरम दिला की कॉन्स्टंट जर असेल तर कॉन्स्टंट फंक्शनसोबत आहे तो कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचा. पण जेव्हा हे दोन फंक्शन एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे जर प्रोडक्टमध्ये आले तर किंवा डिव्हिजनमध्ये आले तर अशा वेळेस मात्र मला डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही. ही मोठी अडचण इंटिग्रेशनमध्ये आहे. आणि अशा वेळेस मग आपण पहिली स्टेप की ज्या ठिकाणी जर गुणाकार आणि भागाकार यांना ॲडिशनमध्ये किंवा सिंगल टर्ममध्ये कन्वर्ट करता येतं का हे आपण पाहतो. ओके, मग ह्यांचं कन्व्हर्शन करणे एकदम सिंपल टर्म आहेत. आणि जर कन्वर्ट करता आलं नाही तर वेगवेगळ्या मेथड्स आहेत ते आपण हळूहळू पाहूत. ओके, काही प्रॉब्लेम घेऊत म्हणजे की आयडिया येईल. आय इंटिग्रल इज इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2x. आता हे डिव्हिजन आहे 1 डिवायड बाय 1 प्लस कॉस 2x आणि डिव्हिजनमध्ये मला इंटिग्रेशन काढता येत नाही. म्हणजे माझं एम आहे की या डिव्हिजनला ॲडिशनमध्ये आणणे किंवा एखादी सिंगल टर्ममध्ये कन्वर्ट करता येते का. तर सिंगल टर्म जरी आली तर त्या सिंगल टर्मला मला वरती घेऊन जाता येईल म्हणजे भागाकार कॅन्सल होईल. ओके, थीमवर जास्त जोर द्या. ते दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. 1 प्लस कॉस एक आणि 1 मायनस कॉस. 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर अँगल जो असेल तो इथं जर एक्स असेल तर एक्स बाय 2 आणि 1 मायनस कॉसचा अर्थ असतो 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2. इथं जो अँगल आहे त्याच्या अर्धा अँगल इथं घ्यायचा. लक्षात राहील. आता 1 प्लस कॉस 2x जर असेल या ठिकाणी 2x आहे तर 1 प्लस कॉसचा अर्थ 2 कॉस स्क्वेअर अँगल किती आहे 2x डिवायडेड बाय 2 एक्स. ओके, म्हणजे या दोन टर्मला मला सिंगल टर्ममध्ये आणता येईल 2 कॉस स्क्वेअर 2x बाय 2 एक्स इन विच 1 बाय 2 इज अ कॉन्स्टंट आउटसाइड द इंटिग्रल. आणि राहिलेली टर्म काय 1 बाय कॉस स्क्वेअर 1 अपॉन कॉस म्हणजे सेक 1 अपॉन कॉस स्क्वेअर इज सेक स्क्वेअर एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. आली पहा. एम काय होतं माझं डिव्हिजन होतं. या डिव्हिजनमधून मी ॲडिशनमध्ये किंवा सिंगल टर्ममध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला. सिंगल टर्म मिळाली आणि याचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे म्हणजे सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. ओके, आणखी घेऊ. आय इज इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय 1 मायनस कॉस एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. पहिल्यांदा पाहायचं की ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे का आहे आणि गुणाकार भागाकार असेल तर एम आपलं एकच काही करा ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये घ्या किंवा सिंगल टर्ममध्ये. तर 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला मला माहिती आहे. 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2 इथं जो अँगल आहे त्याचा अर्धा विथ रेस्पेक्ट टू एक्सला विथ रेस्पेक्ट टू एक्स. पहा इथं मी सिंगल टर्म घेतली 1 बाय 2ला 1 बाय 2 कॉन्स्टंट आहे आणि 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक. सो कोसेक स्क्वेअर एक्स बाय 2 विथ रेस्पेक्ट टू एक्स आणि कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉट अँगल ॲज इट इज डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट. ही टर्म मात्र विसरू नका. एक्सचा कोएफिशियंट 1 बाय 2 आहे 1 बाय 2 प्लस कॉन्स्टंट सी. सो आन्सर इज मायनस कॉट एक्स बाय 2 प्लस सी. ओके, काही करा एक तर सिंगल टर्म आणा किंवा ॲडिशनमध्ये या. ओके, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. आता हाच प्रॉब्लेम आहे मी या पद्धतीने सॉल्व्ह करतो. 1 डिवायडेड बाय 1 मायनस कॉस एक्स दिला आहे. राईट, याला मी रॅशनलाइज करतो. 1 प्लस कॉस एक्सनं डिवाइड करतो मल्टिप्लाय करतो. लक्षात प्रोसेस इथं मला फॉर्म्युला यूज करता आला. फॉर्म्युला लक्षात नसेल तर रॅशनलाइज करा. काय मिळेल इथे
ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ए मायनस बी ए प्लस बी मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे डिनॉमिनेटर काय होईल 1 स्क्वेअर 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स आणि वरती 1 इंटू दिस टर्म 1 प्लस कॉस एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. ओके, याचा फायदा असा झाला की डिनॉमिनेटरला मला सिंगल टर्म आणता येईल. 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 माहिती आहे. तर हा कॉस स्क्वेअर इकडे गेला 1 मायनस कॉस स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. आणि हा साइन स्क्वेअर सिंगल असल्यामुळं मला ह्याला सेपरेट डिवाइड करता येईल. 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स प्लस cos x upon sin square x with respect to x. But 1 by sin is a cosec. So it is cosec square x plus इथं कसं लिहिता येईल cos upon sin square म्हणजे 1 upon sin into cos upon sin. Sin into sin sin square. 1 into cos cos x. But 1 by sin is cosec x and cos by sin is cot x. इथं मी 1 अपॉन 1 मायनस कॉसला सिंगल टर्ममध्ये आणलं आणि ती टर्म वरती आणली, इंटिग्रेशन काढता आलं. किंवा मी काय केलंय की डिव्हिजन फॉर्म आहे, डिव्हिजन फॉर्मला मला ॲडिशनमध्ये कन्वर्ट करता आलं. दोन टर्मचे ॲडिशन. इथे ॲडिशनमध्ये मला माहिती आहे इंटिग्रेशन सेपरेट काढता येतं. कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स. अशा दोन इंटिग्रेशनमध्ये कन्वर्ट केले आपण. दोघांचं इंटिग्रेशन माहिती आहे. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर इज मायनस कॉट एक्स अँड इंटिग्रेशन ऑफ कोसेक इंटू कॉट मायनस कोसेक एक्स प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी इज आन्सर. राईट. काय केलं लक्षात आलंय? थीमवर लक्ष द्या की डिव्हिजन फॉर्ममध्ये मला इंटिग्रेशन काढता येत नाही. रॅशनलाइज करून घेतलं, ॲडिशनमध्ये येता आलं, ॲडिशनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट, इंटिग्रेशन मिळालं. आता तुम्ही म्हणाले एकच प्रॉब्लेम आहे, आन्सर मात्र दोन दोन मिळालेत मला. इथे मिळाला होता मायनस कॉट एक्स बाय 2 आणि इथं आलाय मायनस कोसेक इंटू मायनस कोसेक मायनस कॉट एक्स. आन्सरचा फॉर्म बदलला मित्र, आन्सर तेच आहे. राईट. दोन्हीचा अर्थ आहे का? एकदा मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. हा मायनस कॉट एक्स मायनस कोसेक एक्स प्लस सी. मायनस कॉट म्हणजे काय? कॉस एक्स अपॉन साइन एक्स मायनस कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन एक्स. यामध्ये हे मायनस मला कॉमन घेता येईल. साइन एक्स इज एलसीएम 1 प्लस कॉस एक्स. राईट. आणि 1 प्लस कॉस म्हणजे आत्ताच फॉर्म्युला पाहिला आपण 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2. आणि साइन एक्सचे दोन फॉर्म्युले तुम्हाला मी सांगितले. साइन 2x हे फॉर्म्युले 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स आणि दुसरं आहे टॅनमध्ये 2 टॅन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. हे फॉर्म्युले मात्र लक्षात ठेवायचे. इथं 2x असताना अर्धा अँगल आहे, इथं x आहे त्याचा अर्धा अँगल होईल 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. यामध्ये एक कॉस कॅन्सल व्हायला लागला आहे, 2 कॅन्सल व्हायला लागला आहे, मायनस काय राहिलं आहे कॉस अपॉन साइन कॉट आणि अँगल किती आहे एक्स बाय 2 प्लस सी. आलं का आन्सर सेम? हेच होतं का नाही? कॉट मायनस कॉट एक्स बाय 2. त्यामुळे मेथड बदलली की आन्सरचा फॉर्म बदलेल, कन्फ्यूज व्हायचं नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊत. आय इज इंटिग्रेशन इन रूट 1 प्लस साइन 2x विथ रेस्पेक्ट टू एक्स. 1 प्लस साइन हे दोन फॉर्म्युले मला माहीत झालेत. 1 प्लस कॉस एक्स आणि 1 मायनस कॉस एक्स. 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2. पण जर 1 प्लस साइन एक्स असेल किंवा 1 मायनस साइन एक्स असेल तर असे फॉर्म्युले नाही आहेत. पण ही जी टर्म आहे ही मला परफेक्ट स्क्वेअरमध्ये लिहिता येते हे समजून घ्या. पहा बरं कसं लिहिता येईल. या 1ला मला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 लिहिता येईल. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज 1 प्लस साइन एक्सचा फॉर्म्युला मी आत्ता सांगितला
2 sin x बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. याचा अर्थ काय व्हायला लागलाय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू बी, म्हणजे ही टर्म परफेक्ट स्क्वेअर झाली. कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 चा स्क्वेअर. ओके. आणि 1 मायनस साइन एक्स त्याच टाईपनं 1 ला कसं लिहिता येईल मला, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजे 1, मायनसला मायनस साइन एक्स म्हणजे 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. याचा अर्थ ही टर्म टोटल परफेक्ट स्क्वेअर झाली. कॉस एक्स बाय 2 मधल्याचं साइन मायनस आहे, साइन एक्स बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे 4 टर्म लक्षात ठेवा. 1 मायनस कॉस 1 प्लस कॉसला डायरेक्ट फॉर्म्युला आहेत, पण 1 प्लस साइन 1 मायनस साइन या परफेक्ट स्क्वेअर आहेत. ओके. याचा नेहमी आपल्याला वापर करायचा आहे. तर या ठिकाणी 1 प्लस साइन दिला, याचा अर्थ मला ही टर्म मला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिता येईल. अंडर रूट ऑफ 1 चा अर्थ कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन 2x चा फॉर्म्युला आहे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे. आता मला सांगा ही टर्म परफेक्ट स्क्वेअर झाली का नाही, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, that is in root cos x plus sin x bracket square with respect to x. ओके. याचा उपयोग, याचा फायदा मला असा झाला की रूट आणि स्क्वेअर कॅन्सल करता आले. काय राहील, cos x plus sin x with respect to x. पहा ही टर्म सिंगल होती, कंपोजिट फॉर्म मध्ये होती, त्याला प्लेन ॲडिशन मध्ये मला लिहिता आलं. लक्षात राहील. मग 1 प्लस साइन आणि 1 मायनस साइन या परफेक्ट स्क्वेअर आहेत. आता प्रश्न म्हटला कॉस इंटिग्रेशन काय, साइन एक्स, आणि साइन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी इज आन्सर. ओके. आता असाच प्रॉब्लेम तुम्हाला मी दिला, इंटिग्रेशन अंडर रूट 1 मायनस साइन एक्स. तर 1 मायनस साइन एक्स काय, 1 मायनस साइन एक्स हा परफेक्ट स्क्वेअर आहे या टर्मचं. कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 चा स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 ब्रॅकेट्स क्लोज विथ रेस्पेक्ट टू एक्स. आलो तर ॲडिशनमध्ये, ॲडिशनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट. कॉस इंटिग्रेशन काय, साइन एक्स बाय 2 डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट मायनस साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, मायनस आणि हा मायनस प्लस कॉस एक्स बाय 2 डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट प्लस सी. सो आन्सर इज 2 साइन एक्स बाय 2 प्लस 2 कॉस एक्स बाय 2. राहील लक्षात. मग 1 मायनस साइन आणि 1 प्लस साइन परफेक्ट स्क्वेअर आहेत. नेक्स्ट स्टेप, आय इज इंटिग्रेशन इन अ ब्रॅकेट tan x मायनस कॉट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर विथ रेस्पेक्ट टू एक्स. आता ही टर्म प्रॉडक्ट फॉर्ममध्ये ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट, ब्रॅकेटचा स्क्वेअरचा काय, आणि गुणाकारामध्ये इंटिग्रेशन मला काढता येत नाही. ॲडिशनमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. ए मायनस बीचा स्क्वेअर आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए इंटू बी टॅन एक्स इंटू कॉट एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. आले. यामध्ये मला टर्म सेपरेट लिहिता येतात, पण टॅन इंटू कॉट एकमेकाचे अपोजिट आहेत, कॅन्सल होतील. म्हणजे ही टर्म मला अशी लिहिता येईल, इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 2dx. काय अडचण. दुसरा प्रश्न आता इथं राहिला, टॅन स्क्वेअरचं इंटिग्रेशन मला माहीत नाही, आणि हा प्रोडक्ट फॉर्म आहे टॅन इंटू टॅन, म्हणजे ॲडिशनमध्ये आणता येईल, आणता येते. फॉर्म्युला कुठला आहे, टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, आणि कॉट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे, कॉट स्क्वेअर इज कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. या दोन फॉर्म्युल्याचा इथं वापर करा. सो इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर मीन्स सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 विथ रेस्पेक्ट टू एक्स प्लस कॉट स्क्वेअरचा अर्थ कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 विथ रेस्पेक्ट टू एक्स मायनस 2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ dx. ओके.
आता मात्र मला इथं इंटिग्रेशन काढता येतं. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन tan x मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx x प्लस कोसेक मायनस मायनस कॉट x पुन्हा मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू x मीन्स x मायनस 2 ला मायनस 2 इंटिग्रेशन ऑफ dx इज x प्लस कॉन्स्टंट c. काय अडचण काय लागले मग tan x हा मायनस कॉट x आणि मायनस x मायनस 2x इज मायनस 4x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. काय अडचण काही. ओके नेक्स्ट I is integration of sec theta divided by sec theta plus tan theta with respect to theta. जनरली साइन कॉसचे फॉर्म्युले पाठ असल्यामुळे साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. सेक इज 1 अपॉन कॉस थिटा, सेक इज 1 अपॉन कॉस थिटा प्लस टॅन इज साइन बाय कॉस थिटा विथ रेस्पेक्ट टू थिटा. मला सिंप्लिफाय करता येईल. 1 अपॉन कॉस थिटा डिवायडेड बाय या ठिकाणी एलसीएम कॉस थिटा आहे 1 प्लस साइन विथ रेस्पेक्ट टू थिटा. कॉस थिटा कॅन्सल झाला. काय राहील 1 डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा विथ रेस्पेक्ट टू थिटा. काय केलं या ठिकाणी मी जेव्हा साइन कॉस टॅन टर्म नसतील, जर तुम्हाला सेक दिलाय कॉट दिलाय टॅन दिलाय कॉट दिलाय तर त्यांना कन्वर्ट करा साइन कॉसमध्ये, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम कसा सॉल्व करता येईल लक्षात येईल. इथं डिव्हिजन होतं, डिव्हिजनमध्ये मला प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही, ही अडचण होती. मग मी पहिले साइनमध्ये कन्वर्ट केलंय. दुसरा फॉर्म्युला मला माहिती आहे 1 मायनस कॉस आणि 1 प्लस कॉस. याचे फॉर्म्युले माहिती आहेत. 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2. पुन्हा मी रिपीट करायला जेणेकरून तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले पाठवावेत. 1 प्लस कॉस इज 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2. पण ज्या वेळेस आणि याची दुसरी एक मेथड तुम्हाला सांगितली, जर सिंगल करायचं नसेल त्याला रॅशनलाइज करा, म्हणजे ॲडिशनमध्ये येतो आपण. आणि ॲडिशनमध्ये आलं की इंटिग्रेशन काढता येते. 1 अपॉन 1 प्लस साइन 1 अपॉन 1 मायनस साइन 1 अपॉन 1 प्लस कॉस 1 अपॉन 1 मायनस कॉस अशा टर्म आल्या तर रॅशनलाइज करा, म्हणजे आपण ॲडिशनमध्ये होतो. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. इथे 1 अपॉन 1 प्लस साइन आहे, याला रॅशनलाइज जर केला तर 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. काय लागले ए प्लस बी ए मायनस बी, एचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि न्यूमरेटर 1 इंटू दिस न्यूमरेटर 1 मायनस साइन थिटा. एम काय माझं ॲडिशनमध्ये यायचं. मग डिनॉटला सिंगल टर्म करा 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. सिंगल टर्म झाली की मला सेपरेट डिवाइड करता येतं. काही टर्म 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. याचा अर्थ काय 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, सो सेक स्क्वेअर थिटा मायनस याला लिहिता येईल साइन अपॉन कॉस म्हणजे सेक थिटा इंटू टॅन थिटा. राईट, 1 अपॉन कॉस सेक आणि साइन अपॉन एक उरलेला कॉस टॅन. ओके, आता या दोन्हीचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन थिटा आहे आणि सेक एक्स टॅन एक्स इंटिग्रेशन सेक एक्स. सो प्लस सी इज आन्सर. हाच प्रॉब्लेम मी पुन्हा घेतो. आय इज इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथे मी जर डायरेक्ट रॅशनलाइज केलं याला तर काय येईल सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा. काहीही कुठलीही प्रॉपर मेथड वापरा आणि ॲडिशनमध्ये आणा. अलग लक्षात, एम आपल्या ॲडिशनमध्ये आल्याशिवाय इंटिग्रेशन काढता येत नाही हे आहे. आता याचा उपयोग काय झाला मला पहा. ए प्लस बी ए मायनस बी एचा स्क्वेअर
मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा आणि न्यूमरेटर सेक इंटू सेक सेक स्क्वेअर थिटा मायनस सेक इंटू टॅन सेक थिटा इंटू टॅन थिटा विथ रेस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे. पण सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज 1. ही टर्म मला माहिती पाहिजे. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कारण आपण लिहितो 1 प्लस टॅन स्क्वेअर इज सेक स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला पाठ आहे तुम्हाला. तर सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज 1. सो दिस टर्म इज ओनली न्यूमरेटर. sec square theta minus sec theta into tan theta with respect to theta. Sec square integration काय tan theta minus sec theta tan theta integration sec theta plus constant c. हाला आन्सर सेम. हाला tan minus sec theta. ओके. पण जेव्हा या गोष्टी आपल्याला माहीत नसतील त्यावेळेस अशा प्रॉब्लेमला साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट करा. 2-3 स्टेप वाढल्या तरी हरकत नाही. ओके. थीमवर लक्ष जास्त द्यायचं. आणखी एक प्रॉब्लेम घेऊ. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 sin 3x इंटू sin 6x विथ रेस्पेक्ट टू x. पुन्हा प्रॉब्लेम प्रॉडक्टमध्ये दिलेला आहे. आता याला ॲडिशनमध्ये मला आणायचं आहे. प्रॉब्लेम प्रॉडक्टमध्ये आहे असल्यामुळं हा फॉर्म्युला आठवत आहे 2 sin a इंटू sin b. काय फॉर्म्युला आहे कॉस b मायनस a मायनस कॉस b प्लस a. ओके. हा फॉर्म्युला मला इथे यूज करता येईल. हे फॉर्म्युले मात्र कंपल्सरी ट्रिग्नॉमेट्रिकचे पाठ करणं गरजेचं आहे. टर्म काय मिळेल मला मग कॉस हा a 3x आणि 6x इज b 6x मायनस 3x मायनस कॉस 6x प्लस 3x ब्रॅकेट क्लोज विथ रेस्पेक्ट टू x. आलो डायरेक्ट फॉर्म्युल्यामधून प्रॉडक्टमधून ॲडिशनमध्ये आलो होतो आपण. 2 टर्म मिळाल्या. याला सिम्प्लिफाय करा. इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x मायनस कॉस 9x विथ रेस्पेक्ट टू x. आता प्रश्न मिटला आहे. वाटलंच त्याला सेपरेट करतो. कॉस 3x विथ रेस्पेक्ट टू x मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस 9x विथ रेस्पेक्ट टू x. कॉस इंटिग्रेशन काय साइन 3x डिवायडेड बाय 3 मायनस कॉस इंटिग्रेशन काय साइन 9x डिवायडेड बाय x चा कोएफिशियंट 9 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. ठीक आहे. काय अडचण. जर प्रॉडक्टमध्ये असेल किंवा डिव्हिजनमध्ये असेल तर त्याला ॲडिशनमध्ये कन्वर्ट करा. ओके. आणखी एक प्रॉब्लेम I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x इंटू कॉस 3x मायनस 4 टू द पॉवर x इंटू टॅन 3x डिवायडेड बाय 4 टू द पॉवर x इंटू कॉस 3x. पुन्हा दिलेला प्रॉब्लेम डिव्हिजनमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. ही डोक्यात बिंबवा. डिनॉमिनेटर सिंगल टर्म आहे प्रॉडक्टमध्ये असल्यामुळं आणि ही टर्म मला सेपरेट डिवाइड करता येते. काय मिळेल e टू द पॉवर x इंटू कॉस 3x डिवायडेड बाय 4 टू द पॉवर x इंटू कॉस 3x मायनस 4 टू द पॉवर x इंटू टॅन 3x डिवायडेड बाय 4 टू द पॉवर x इंटू कॉस 3x. आता याला सिंगलमध्ये आणता येते का पहा. यात कॉस 3x कॅन्सल झाला आणि ही जी टर्म आहे ही टर्म मला अशी लिहिता येईल e अपॉन 4 टू द पॉवर x. कारण e कॉन्स्टंट आहे 4 कॉन्स्टंट आहे. दोघांची पॉवर सेम आहेत कॉमन घेता येईल. मायनस दुसऱ्या टर्ममध्ये 4 टू द पॉवर x कॅन्सल व्हाल. इथं कॅन्सल होत नाही. मग मला ही टर्म अशी लिहिता येईल 1 अपॉन कॉस सेक 3x इंटू टॅन 3x विथ रेस्पेक्ट टू x. जेणेकरून या टर्मचं मला इंटिग्रेशन माहिती आहे. ओके. मग आता या ठिकाणी ॲडिशन फॉर्म मिळाला आहे. ॲडिशनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट. सो e बाय 4 टू द पॉवर x विथ रेस्पेक्ट टू x मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक 3x इंटू टॅन 3x विथ रेस्पेक्ट टू x. आता a टू द पॉवर हा झाला कॉन्स्टंट आणि हा फॉर्म्युला मला माहिती आहे. a टू द पॉवर x इंटिग्रेशन
ए टू दी पॉवर एक्स डिवायडेड बाय लॉग ए. राईट, या ठिकाणी ए काय, ई बाय 4 टू दी पॉवर एक्स डिवायडेड बाय लॉग ई बाय 4 मायनस sec x tan extension sec x. So sec 3x divided by x चा कोएफिशिएंट 3 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. वाटलंच तर आणखी याच्या पुढे जाऊन मला असं लिहिता येईल ई टू दी पॉवर एक्स डिवाइड बाय हा 4 टू दी पॉवर एक्स इन अ ब्रॅकेट. याही टर्मला मला सिम्प्लिफाय करता येईल. लॉगची प्रॉपर्टी ए बाय बी, लॉग ए मायनस लॉग बी. सो लॉग ई मायनस लॉग 4 मायनस sec 3x डिवाइड बाय 3 प्लस c. किंवा log e ची व्हॅल्यू काय, log e इज 1. सो 1 मायनस लॉग 4 मायनस sec 3x डिवाइड बाय 3 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. यावर प्रॅक्टिस करा. मला वाटते बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की प्रॉब्लेम कुठल्या टाईपनं कुठल्या अँगलनं आपण त्या प्रॉब्लेमकडे पाहायचं. ओके, डिव्हिजन किंवा प्रोडक्ट जर असेल तर ॲडिशनमध्ये घेण्याचा प्रयत्न करा, ॲडिशन असो किंवा सबट्रॅक्शन. आणि जर येत नसेल तर सिंगल टर्म येते का पहा. आणि जर दोन्ही फॉर्म मिळत नसतील तर मात्र मग आता वेगवेगळ्या टाईपनं आपल्याला त्याला सॉल्व करायचं आहे. ओके, चला बाय.